राज्यामध्ये या सरकारनं हाती घेतलेल्या प्रकल्पापैकी पाणंद रस्ते विकास हा एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं की बाकीचे रस्ते म्हणजे राज्य रस्ता, जिल्हा रस्ता, इतर जिल्हा रस्ता, ग्राम रस्ता आहे, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापासून तर मुख्य रस्त्यापर्यंत माल आणण्यासाठी आज अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये येतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी ज्या रस्त्यांना नंबर नाही त्या रस्त्यांना नंबर टाकणं, त्याचं रुंदीकरण करणं आणि ते रस्ते शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुले करून देणं, याच्यासाठी जी कमिटी नेमलेली आहे ती कमिटीची बैठक आज घोडेगावला झाली आणि या बैठकीमध्ये जो आराखडा तयार करायला सांगितला तो साधारणपणाने आता 7.5 कोटी रुपये मंजूर आहेत, पण तरीसुद्धा आपण 15 कोटी रुपयापर्यंतचा आराखडा तयार करायला सांगितलेला आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे की 1 वर्षामध्ये सगळे छोटे मोठे रस्ते हे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा माल मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी खुले करून देणं आणि त्याच्यासाठी सरकार खर्च करणार आहे. बाकीच्या सुद्धा यंत्रणांच्या मार्फत आपण खर्च करणार आहोत. फक्त मी एवढं सांगू इच्छितो की एक हा माझ्या दृष्टीनं या आगामी 1-2 वर्षामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रकल्प राहणार आहे. आणि तालुक्यातला मग आदिवासी भाग असो, बिगर आदिवासी भाग असो किंवा शिरूर तालुक्याची 42 गावं असो, या सर्व गावामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आणि त्याच्यामधून खूप एक चांगल्या प्रकारची दळणवळण व्यवस्था आणि अडचणी कुठे अडवले असतील तर त्या अडवणी दूर करणं, कुठं फॉरेस्टचा प्रश्न असेल तो दूर करणं, अशा सगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.